तर आपण या ठिकाणी आज आपला नवीन टॉपिक कडे जाऊया, अक्षरांचा क्रम ओळखणे. आता या ठिकाणी आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती म्हणजे निरीक्षण, आणि आपल्याला परत एकदा ते अंक माहित अक्षर ची 5-5 गटाने इंग्रजी अक्षर लिहायची आणि त्यानुसार आपल्याला त्याचे अंकावरून आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. तर ते या ठिकाणी आपण लिहूया. आधी 5-5 चे गट या ठिकाणी आपण करून ABCD जी इंग्रजी मुळाक्षर आहेत ती आपण लिहूया. ABCD E FGHIJ KLMNO PQRST UVWX आणि Y. तर अशा पद्धतीने 5-5 चे गट केल्यानंतर आपल्याला काही संबंध क्रमावरून सापडतात. म्हणून आपल्याला निरीक्षण आणि तर्क या ठिकाणी बांधवायचे असतात आणि त्याच्यावरून या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. तर यामध्ये प्रश्न सूचना अशी असते, खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल. आपण प्रश्न लिहून ठेवू किंवा सूचना म्हणूया. सूचना पालनच आहे. खालील प्रत्येक ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. असा प्रश्न आपल्याला किंवा अशी सूचना दिली जाते, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. या ठिकाणी मी काही प्रश्न देतोय. पहिला प्रश्न आहे A-C-F JO आणि नंतर आहे प्रश्नचिन्ह. पहिला आहे पर्याय दिलेले आहेत SUVT. पहिला S, दुसरा U, तिसरा V आणि चौथा T. SUV आणि T. आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणी बघा, A या ठिकाणी आहे, C या ठिकाणी आहे, नंतर F या ठिकाणी आहे, J या ठिकाणी आहे, O या ठिकाणी आहे. आता तुम्ही बघितलं A आणि C यांच्यामध्ये B आहे, A 1 नंबरला, हे 3 नंबरला. ठीक आहे. D आणि E यांच्यामधला नंबर 2 आहे, त्याच्यामध्ये 2 अक्षर आहेत, म्हणजे नंबर 1 आला इथं. आता बघूया आपण 1, नंतर यांच्यामध्ये 2 अक्षर आहेत, त्याच्यानंतर इथं 3 अक्षर आहेत बघा, GHI हे 3 अक्षर आहेत, नंतर 4 आहेत का बघून घेऊ. 1 2 3 4 म्हणजे 4 अक्षर आहेत. आता किती अक्षर येतील आपल्याला माहिती आहे, तर आता 5 अक्षर येतील आणि नंतरचा अक्षर येईल. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 हा 5चा गट सोडून द्यायचा आणि नंतरचा अक्षर U आहे आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक जो आहे तो U आहे, कारण नंतरचा अक्षर सोडण्याचा क्रम जो आहे तो 5 आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. आपण निरीक्षण करायचंय, मध्ये काही सुटलंय का, वर्ग संख्या आहेत का, घन संख्या आहेत का. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला याच्यावरून विचारले जातात. यासाठी आपल्याला हे क्रमही महत्वाचे असतात. या ठिकाणी मी क्रम लिहून ठेवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं असतं. आता यावरच एक सोपा प्रश्न तुम्हाला देतो. दुसरा प्रश्न बघूया आपण किती जण विचार करताय.
तर मी तुम्हाला उत्तर सांगेल, फक्त प्रश्न बघा, निरीक्षण करा तुम्ही. मी जे घेतोय त्याचं निरीक्षण करा. मी असं घेतोय ए बी ए वाय बी एक्स त्याच्यानंतर सी डब्ल्यू डी व्ही आणि नंतर प्रश्नचिन्ह. त्याच्यानंतर पर्याय लिहितो एफ टी, पहिला पर्याय. दुसरा पर्याय लिहितो, पहिला लिहिला एफ टी, दुसरा लिहितो ई यू, तिसरा लिहितो, तिसरा पर्याय लिहितो एफ यू आणि चौथा लिहितो युई. आता तुम्ही निरीक्षण कराल बघा, इकडचा ए घेतलाय आणि लास्ट वाय घेतलाय. ए वाय 1 आणि 25 बेरीज 26 होते, पण एक आधी आहे. नंतर बी आणि एक्स बघा, इकडून दुसरा, इकडून सुद्धा दुसरा घेतलाय अंक बी एक्स. नंतर घेतलंय सी डब्ल्यू, इकडून तिसरा, इकडून सुद्धा तिसरा क्रम आहे सी डब्ल्यू. नंतर डी, इकडून चौथा घेतलाय आणि इकडून चौथा व्ही, डी व्ही घेतलाय. मग आता आपल्याला पुढचा काही इकडून पाचवा आणि तिकडून पाचवा, म्हणजे इकडून शेवटचा तिकडून शेवटचा असला पाहिजे. मग इकडून शेवटचा ई आहे आणि तिकडून शेवटचा यू आहे, म्हणजे यू हा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. बऱ्याच वेळा युई सुद्धा दिला जातो आणि मग आपण गोंधळतो, तर तसं करायचं नाही. यावरच दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न मी देतोय. ए वाय एक्स बी सी डब्ल्यू व्ही डी आणि नंतर व्ही डी यू आणि मग प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी पर्याय देतोय. प्रश्न व्यवस्थित बघा. ए वाय एक्स बी सी डब्ल्यू व्ही डी, त्याच्यानंतर यू आणि मग पुढची काय असेल ते आपल्याला बघायचे आहे. पर्याय देतो यू झाला ना, एफ टी पहिला पर्याय, दुसरा टी एफ, तिसरा पर्याय यू आणि चौथा पर्याय युई. तर याचं जर निरीक्षण केलं बघा तुम्ही, ए वाय पहिला आणि शेवटचा घेतलाय. त्याच्यानंतर एक्स बी, ए वाय एक्स बी तिकडचा आणि इकडचा 2-2 नंबरचा घेतलाय. नंतर सी डब्ल्यू म्हणजे लगेच इकडचा आणि तिकडचा घेतलाय बघा, एकदा इकडून तिकडं, तिकडून इकडं, परत इकडून तिकडं सी डब्ल्यू नंतर व्ही डी, या ठिकाणी आलाय व्ही डी असं आलंय. मग परत आता यू पण दिलाय, मग यू नंतर यू कडे इकडे गेलाय, म्हणजेच काय येईल आता टी एफ हा पर्याय येईल बघा. यू तिकडे गेलाय, मग टी एफ हा पर्याय येईल तिकडून इकडं. तर अशा पद्धतीने बऱ्याच जण एफ टी लिहितील, चुकून असं होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला या ठिकाणी निरीक्षण खूप महत्वाचं आहे. काय केलंय? आणखीन एक प्रश्न आपण देऊया. तर आपल्याला ह्या ठिकाणी हे कळालं पाहिजे, ए
कॉमा डी कॉमा आय कॉमा पी आणि प्रश्नचिन्ह ए डी आय पी आणि कॉमा. पर्याय देऊया आपण. एक, आता या ठिकाणी पर्याय देऊ यस, त्याच्यानंतर दुसरा पर्याय देऊ वाय, दुसरा पर्याय आपण एक्स देऊ, तिसरा पर्याय देऊ आपण वाय, चौथा पर्याय देऊ ओ. मध्ये बोलू नका रे, समजून घ्या फक्त, नंतर तुम्ही असे प्रश्न तयार करून सोडू शकता. मध्ये बोलू नका, कारण परत तुम्हाला हा व्हिडिओ पण पाठवायचा आहे आणि तुम्ही जर बोलले तर ते सगळा आवाज येतो. म्हणून तर मी शांतपणे समजून सांगू राहिलो आपल्याला. तर ए डी आय पी, ए हा 1 नंबर आहे बघा, त्याच्यानंतर डी हा 4 नंबरला आहे, त्याच्यानंतर डी नंतर आय हा 9 नंबरला आहे आणि पी हा 16 नंबरला आहे. तुमच्या लगेच लक्षात आले असेल, हे वर्ग संख्या आहेत सगळ्या. 1, 4, 9, 16 ह्या वर्ग संख्या आहेत आणि मग आपल्याला वर्ग संख्या 16 नंतरची 25 आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 वाय हे आपलं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवता येतात. अजून आपण काही प्रश्न या ठिकाणी घेऊयात. हे आपणास पुढचा प्रश्न घेऊया आपण. एक प्रश्न इथून देतो. ए सी पुढचा 6वा प्रश्न असेल. ए सी एफ एच के एम प्रश्नचिन्ह 2 प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे 2 संख्या त्या ठिकाणी आपल्याला शोधायच्या. पर्याय आहे पहिला पी एस, दुसरा पर्याय आहे ओ पी, तिसरा पर्याय आहे पी आर आणि चौथा पर्याय आहे समजा आर पी. तर असे पर्याय दिलेले आहेत. तर आपण बघूया. ए इथं आहे, सी इथं आहे, त्याच्यानंतर एफ इथं आहे, एच इथं आहे. बघा, पहिलं मधलं आता पुढे आहे का बघू. के आहे, एम आहे, म्हणजेच पुढे काय असेल, पी आणि आर असेल, बरोबर. तर या ठिकाणी हे पी आणि आर हे या ठिकाणी येईल, म्हणजे पहिला अक्षर या ठिकाणचं पी असेल, नंतर आर असेल. पुढचा असाच प्रश्न आपण तयार करूया. समजा या ठिकाणी मी असं देतोय, ए बी कॉमा जी एफ कॉमा ए बी जी एफ के एल कॉमा प्रश्नचिन्ह. पर्याय देते 1 QP, 2 PQ, 3 QR, 4 RQ. आता तुम्ही जर बघितलं, ए बी पहिलं दुसरं, नंतर त्याच्यानंतर एफ जे पाहिजे पण जी एफ केलंय, दुसरं फिरवलंय, तिसरं परत सरळ केलंय के एल. मग आता काय होईल, के एल सरळ म्हणजे PQ काय होईल, फिरवला जाईल, QP होईल आणि म्हणून पर्याय हा जो असेल हा QP असेल.
म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्रमांचं निरीक्षण करायचंय, पहिलं दुसरं असं, अशा पद्धतीने क्रमांचं निरीक्षण आपण करू शकतो. आठवा अजून प्रश्न आपण घेऊया. आठवा प्रश्न मी या ठिकाणी देतोय, बघा बरं आता तुम्हाला समजतंय का. पहिलं अक्षर ए, नंतरचं अक्षर डी, त्याच्यानंतरचं अक्षर जी, त्याच्यानंतरचं अक्षर जे, त्याच्यानंतरचं अक्षर यम, त्याच्यानंतरचं अक्षर ऐवजी प्रश्नचिन्ह, परत प्रश्नचिन्ह. पर्याय देतो. पहिला बघा तुम्ही, ए डी, नंतर जी, नंतर जे, नंतर यम, नंतर मी पर्याय देतोय. पहिला काय आता परत एकदा बघतो मी, ए डी, नंतर जी, आता कुठं आलो, यम वर आलो आपण, यम नंतर पी आणि यस, दुसरा यस, यस आणि व्ही, यस आणि व्ही, तिसरा पी आणि आर, चौथं पी आणि टी. तर अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी सोडवून द्यायचा. अशा पद्धतीचे प्रश्न तयार केले जातात, निरीक्षणावरून ते शोधायचे असतात. आता बघा, ए आणि डी, ए आणि डी यांच्यामध्ये समजा 2 अक्षर सोडलेत, डी आणि जी यांच्यामध्ये सुद्धा 2 अक्षर सोडलेत, जी आणि जे यांच्यामध्ये सुद्धा 2 अक्षर सोडलेत, क्रम आलेले 2 अक्षर सोडलेत, जे आणि यम यांच्यामध्ये 2 अक्षर सोडलेत, के आणि एल, यम नंतर 2 अक्षर सोडून पी, म्हणजे पहिले पी पी जे आहेत त्यातलंच पर्याय असणार आहे, परत 2 सोडून यस आहे, म्हणून काय होईल, हा पर्याय असेल पी आणि यस. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवता येतात. अजून असेच प्रश्न करण्याचा सराव करूया आपण थोडासा, अजून असेच प्रश्न आपण घेऊया. तर या ठिकाणी मी अजून एक प्रश्न देतो. एक्स नाव आहे आपला एक्स, त्याच्यानंतर व्ही यू, त्यानंतर आर क्यू पी आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह. पर्याय दिलेले के जे आय एच, पर्याय पहिला आहे के जे आय एच. दुसरा पर्याय आहे, दुसरा पर्याय बघूया, एल के जे आय, पुढे तिसरा पर्याय बघूया, पीओ एन एम, आणि चौथा पर्याय बघूया, एम एल के जे. आता तुम्ही जर बघितलं, एक्स आहे, नंतर यू, फी यू आहे, एक्स आहे, नंतर फी यू आहे. बघा का, इथं निरीक्षण करा, आपले अक्षर बघूया आपण. एक्स आहे, फी यू आहे, त्याच्यानंतर आर क्यू पी आहे, बाण पण दाखवतो. एक्स आहे, एक अक्षर सोडलंय, त्याच्यानंतर व्ही यू लिहिलंय, व्ही यू नंतर किती 2 अक्षर सोडलेत,
बघा इथं एक अक्षर, इथं दोन अक्षर, इथं तीन अक्षर, एस टी सोडले, दोन नंतर एस टी सोडले. आता किती सोडावे लागतील? दोन सोडले तिथं, म्हणलं इथं तीन सोडावे लागतील. ही तीन अक्षरं सोडायची आपल्याला. आणि इकडून आता चार अक्षरं लिहावी लागतील. इथं तीन लिहिलेले आहेत, इथं चारच अक्षर येतील, हे फिक्स झालं. आणि ते इकडून येतील, म्हणून आपल्याला शब्द मिळेल LKJI. याच्यात जो पर्याय आहे तो असा, हाच पर्याय आहे LKJI. तर अशा पद्धतीने बघा, पहिल्यांदा एक अक्षर सोडलं, दोन लिहिले होते. एक घेतल्यानंतर एक सोडलं, दोन लिहिले. दोन घेतल्यानंतर दोन सोडले, तीन लिहिले. तीन नंतर तीन सोडले, तीन सोडावे लागतील. आणि तीन सोडल्यानंतर आपल्याला चार अक्षर घ्यावे लागतील. तर हे आपल्याला अशा पद्धतीने निरीक्षण आणि क्रम यांचा उपयोग करायचा, म्हणजे अक्षरांचा क्रम ओळखायचा आहे आपल्याला कसा आहे. त्यासाठी निरीक्षण आणि तर्क या दोन गोष्टींचा उपयोग करून हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न असाच आपण घेऊया. तर घेऊया YA घेतला, नंतर CW, CW, नंतर UE, त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह आणि आपल्याला पर्याय दिले. आता बघा, YA, CW, UE, पर्याय दिलेत आपल्याला GS, दुसरा पर्याय दिलाय SG, तिसरा पर्याय दिला आपल्याला ये ना FU, FT, आणि शेवटचा पर्याय दिलाय चौथा TF. अशा पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. असा आपण एक प्रश्न घेऊया. YA, बघा शेवटचं घेतलं, ठीक आहे. नंतर C एक सोडलाय, ठीक आहे. CW एक सोडून इकडून इकडे आलो, परत इकडून तिकडे गेलो, CW. त्यानंतर U एक सोडलंय, UE आलेलं, एक सोडूनच आलेलं आहे. मग आता इकडून एक सोडायचंय G, आणि तिकडे U आलेलं आहे, U नंतर एक सोडायचंय GS. हे लक्षात घ्या, SG नाही तर GS हा पर्याय निरीक्षणावरून आपल्याला आणि तर्कावरून, पण तर्क बांधले कसं केलंय. आता असंच देतो मी. आता बघा, AB, YX, बरोबर का, चारचा गट दिलाय AB, YX. नंतर BC, XW, नंतर CD, WV, CW, CD, WV, CDWE, आणि प्रश्नचिन्ह दिलं. बघा, AB दिलाय, ABYX हा पहिला गट दिलाय. दुसरा दिलाय मी BC, XW. तिसरा दिलाय CD, CDWV.
आणि पुढचं आपल्याला घ्यायचं आहे पर्याय क्रमांक 1 घेऊया आपण CD CDW ही घेतलं ना आपण तर EF WU दुसरा पर्याय आपण घेऊया EF UV तिसरा पर्याय घेऊया FEVU आणि चौथा पर्याय घेऊया VUEF. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पर्याय या ठिकाणी घेता येतील. आता यातला आपण बघूया पहिले दोन अक्षर आणि शेवटचे जे दोन अक्षर आहेत ते याप्रमाणे लिहिलेले आहेत. म्हणजे बघा AB आणि इकडं जर बघितलं तर बाकीच्या पुन्हा मी पुसून टाकतो. अशा पद्धतीने आपल्याला निरीक्षण करावं लागेल. आता हे मी प्रश्न तयार करतोय आणि आपणास देतोय. असे प्रश्न अनेक आहेत पुस्तकात ते आपण करू शकाल. बघा AB आणि YX असं घेतलंय. दुसरं काय दिलंय लगेच हे पहिला गट झाला. दुसरा गट देताना BC इकडंच दिलंय आणि XW बघा आधीच घेतलंय शेवटचं अक्षर घेतलंय आणि पुढचं केलंय. CD आता BC झाल्यानंतर CD बघा शेवटचं घेतलंय आणि CD घेतलंय आणि इथं सुद्धा शेवटचं W आहे तर WV घेतलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर काय येईल मग आपलं DE येईल. सॉरी आता पर्याय आपल्याला द्यायचंच राहिलं तर हे पर्याय तयार करावे लागतील. इथं मी लिहितो DE आणि PU. तर थोडस चुकही होऊ शकते. ठीक आहे. तर या ठिकाणी पर्याय येईल D हा पर्याय आणि शेवटचं अक्षर होतं म्हणजे VU म्हणून हा पर्याय या ठिकाणी होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न तयार केले जातात आणि ते टाकले जातात. आता या ठिकाणी फक्त पर्याय बदलावा लागला आपल्याला DUV. बघा या ठिकाणी पुन्हा लक्षात आलं AB इकडचं लगेच XY इकडून इकडं कदाचित XY सुद्धा घेतील. YX घेतलंय आपण तर XY सुद्धा घेतील. म्हणजे असं परत Y घेतील आणि अशा पद्धतीने चालतील. म्हणजे आपल्याला त्या बाणाच्या यांनी आपल्याला दाखवता येतं. तर अशा पद्धतीने ही निरीक्षण करायचे आणि तर्क बांधायचे क्रमाचा संबंध जोडायचा आहे आणि हे प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचे आहेत.